आज संडे असल्यामुळे मी सकाळी लवकर नाही उठले. आज 7 वाजलेत. मी जस्ट स्टार्ट केलं. आधी ओटा वगैरे पुसून घेतला आहे. आता मी पाणी भरते. आमच्या इथे रविवारचं 7 ते 11 पाणी असतं. तर आता मी अशा सर्व बॉटल्स भरून घेतल्या आहेत. हे स्टोअरसाठी आहे पाणी. इथे मी एक्स्ट्राचे हंडे वगैरे होते ते घासून ठेवलेत. मे आणि एप्रिलमध्ये पाहुणे आले होते म्हणून काढले होते, ते तसे झाले. आज सुट्टी होती तर हे घासून घेऊन मी आता ही जाग्यावर ठेवून देणार आहे. आज संकष्टी असल्यामुळे सकाळीच आज पूजा करून घेतली आहे व्यवस्थित अशी गणपती बाप्पाची. संडे मॉर्निंग असल्यामुळे नाश्त्याला काहीतरी वेगळं करायचं, नाहीतर रोज भाजी चपाती वगैरे असंच असतं. तर आज पोहे, माझा तर उपवास आहे, पण मिस्टर आणि मुलींसाठी मी पोहे बनवते. नाश्ता झाला आहे. आता मी जरा टाईम घेते, माझी कॉफी घेते. आता वाजले साधारणतः 11. मी थोडंसं माझं ऑफिसचं वर्क आणि कॉफी घेते. आता मी माझ्या ऑफिसचं काम जस्ट कंप्लीट झालं आहे नाश्ता वगैरे करून. तर आता मी चालले दुपारचा स्वयंपाक बनतो. आता जस्ट अमेझॉनवरून मी बटाटे आणि काही भाजी सामान मागवलं आहे. तर मी विचार करते आज बटाट्याची तिखट भाजी आणि आमच्याकडे पिठलं बनतं, त्याचं पिठलं बनवते आणि भात आणि चपात्या. इथे मी एका साईडला भात करायला ठेवला आहे आणि दुसऱ्या साईडला आता मी पिठी बनवून घेते, कारण माझ्या मिस्टरांना पिठी गरम गरम आवडत नाही. आणि आता कांदा चिरून घेतला आहे भाजीसाठी. बटाटे कापून घेते पटापट. इथे माझे पिठलं रेडी झालं आहे. भातसुद्धा ऑलमोस्ट शिजून झालं आहे. इथे मी तयारी केली आहे भाजीची. त्याच्यासाठी कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, खोबरं हे आमचं वाटण आहे. आणि इथे मी बटाटे एकदम आपल्या बारीक चिरून घेतलेत. आता पटापट भाजी बनवते. आज संडे आहे तर मला माझ्या मुलीचे केससुद्धा खूप लांब आहेत तिचे, तर ते पण धुवायचे. तर भाजी फोडणीला घालून मी तिचे हेअर वॉश करायला जाईल. आता माझा स्वयंपाक झाला आहे. इथे मी चपात्या बनवल्यात गरमागरम. ही बटाट्याची भाजी, पिठलं, त्याला थोडंसं वरती असं हे होतं, थंड होत जातं जसं, आणि भात. आता दुपारचे वाजले 1:30. आता पटापट जेवायला वाढूया आणि थोडा आराम करू.